अर्चित 11 रोहा रायगड जिल्ह्यातील ही टीम मैदानामध्ये इथे दाखल होणार आहे आणि त्यांच्या बरोबर आपण बघणार आहोत संकल्प पोलीस 11 शिरूर. दोन्ही संघ निश्चित तगडे संघ आहेत. खरं तर अत्यंत ग्रामीण विभागातले सामने सातत्याने संकल्प 11 शिरूरने खेळलेले आहेत आणि सगळे ग्रामीण विभागातलेच खेळाडू आहे. बरेचसे खेळाडू पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. पण एक या संघाचं वैशिष्ट्य आहे की कुठल्याही टुर्नामेंटमध्ये ते सहभागी झाले की पहिल्या 4 क्रमांकामध्ये हा संघ असतोच. मग ती तालुका वाईज टुर्नामेंट असेल, तो ग्रामीण भागातली गाव वाईज टुर्नामेंट असेल किंवा अगदीच खुल्या गटातली टुर्नामेंट असेल, या प्रत्येक स्पर्धांमध्ये या संघाकडे कुठला स्टार्स तुम्हाला दिसणार नाही. पण मैदानामध्ये एक जीवाने खेळणारा संघ म्हणून संकल्प पोलीस 11 शिरूर संघाला ओळखलं जातं. तर दुसऱ्या बाजूला अर्चित 11 रोहा हा संघ देखील तितकाच दमदार आहे. सातत्याने रोहा अलिबाग रायगड परिसरामध्ये खूप चांगल्या टुर्नामेंट्स होतात. रोहा तालुक्यामध्ये देखील, रोहा शहरामध्ये देखील दहावीर चषक सारखी एक मोठी स्पर्धा आपण बघतो आणि त्यामुळं या खेळाडूंमध्ये देखील तुम्हाला एक मोठमोठे स्टार्स दिसतील. विशेषतः शुभम जाधव यांना, निखिल पारवे अशा कडक खेळाडूंना आपण या मॅच मधून बघणार आहोत. त्यामुळं ओव्हरऑल या दोन्ही संघांचा परफॉर्मन्स कसा होतोय हे बघणं सुद्धा प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय आनंद देणारा अनुभव असेल. अर्चित 11 रोहा संघामधून शुभम जाधव, निखिल पारवे, सूरज करकरे, मसूद गजगे, निशी कर्णेकर, मृणाल वर्सोलकर, सूरज पाटील, नयन भगत, चैतन्य पाटील, अमित पाटील, अजय मराजगे आणि श्रेयश दामुगडे असे तगडे खेळाडू आहेत आणि ही तुल्यबळ संघ इथे मैदानामध्ये पार्टिसिपेट होतोय. यास पहिला चेंडू उंच आकाशामध्ये, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि कॅच होणार आहे. पहिल्या बॉलवरती पहिला फलंदाज बाद. शुभम जाधवला मिळालं पहिलं यश. तर संकल्प पोलीस 11 शिरूरला लागला पहिला धक्का. पहिला फलंदाज कृष्णा कर्डिले. पहिल्या चेंडूवरती बाद होतोय. संदेश गाजरे, सिद्धू जाधव, अक्षय जानकर, रामा सोनवणे, मयूर खरात, पंकज आरंगळे, विकास मते, दिग्विजय घंटे, अजित गायकवाड, सागर ऋषी जवलकर, विशाल सरकार आणि सौरभ दोडके अशी फौज आहे इथे. संकल्पचे हे खेळाडू खरं तर स्थानिक क्रिकेटमध्ये, लोकल क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळ करणारे खेळाडू आहेत. मोठ्या क्रिकेटचा अनुभव या सगळ्या खेळाडूंना खूप कमी आहे. मात्र आज एका तगड्या संघाबरोबर संकल्प शिरूर संघ कशी लढत देतोय हे बघूया आपण. विशाल, नवीन फलंदाज विशाल सरकार मैदानामध्ये दाखल होतोय. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आणि क्षेत्ररक्षक तिथे खाली. दुसरा फलंदाज विशाल सरकार शून्यावर बाद. पहिल्याच षटकामध्ये 2 फलंदाज इथे बाद होऊन परतलेले आहेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती शुभम जाधव पहिलं षटक टाकतोय आणि पहिल्या षटकामध्ये त्याला पहिल्या 2 चेंडूमध्येच यश मिळतंय. अजून संघाच्या, अर्थातच संकल्प पोलीस 11 शिरूर संघाच्या धाव फलकावरती धावा नाही आहेत आणि फलंदाज मात्र त्यांनी 2 गमावलेले आहेत. तर तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा निर्णय पाठवलेला आहे. मला वाटतंय फलंदाजाने थोडीशी शंका उपलब्ध केली होती. यस, DRS फॉर्म बॅटर्स, यस, 1 DRS प्रत्येक टीमला मिळणार आहे आणि हा फलंदाजांचा DRS आहे, त्यामुळे तो त्यांना मिळणार आहे. तर बघायचंय, आपण बघतो की एखादा फलंदाज ज्यावेळेस बॅटिंग करतोय तर बॉल जर त्याच्या ग्लोव्हजला किंवा बॅटला, ग्लोव्हज हा बॅटचाच भाग पकडला जातो आणि त्यामुळे ग्लोव्हज आणि बॅटला स्पर्श करत असेल चेंडू तर त्याला बाद दिलं जाऊ शकतं. मात्र कुठे स्पर्श झाला हे तिसरे पंच व्यवस्थित बघतील. tenniscricket.in अत्यंत जबरदस्त हाय डेफिनेशन कॅमेराच्या माध्यमातून हे सगळे दृश्य निश्चित होत आहेत आणि फलंदाजाने केलेलं अपील तिसऱ्या पंचांनी उचलून धरलेलं आहे. त्यामुळं फलंदाज नाबाद असेल. एक मात्र क्लिअर झालं की जर, मला वाटतंय त्याने जर व्हाईट स्लीव्स परिधान केले नसते तरी सुद्धा तिसऱ्या पंचांना तो निर्णय करणं कठीण गेलं असतं. मात्र व्हाईट स्लीव्समुळं व्यवस्थित क्लिअर झालं की बॉल कुठे आदळलेला आहे आणि त्यामुळेच फलंदाज बचावलेला आहे. 1 धाव प्राप्त होणार आहे विशाल सरकारला. 1 धाव एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हलकासा बाउन्सर होता, ज्याला आपण तर धाव येणार नाही फलकावरती. विशाल सरकार स्ट्राईक एंडला खेळणार आहे आणि त्यामुळं धावा शून्यच असतील. एक गडी बाद शून्य अशी स्थिती आहे. हे अत्यंत बारकावे आहेत खरं तर खेळातले. यस 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 कडक शॉट, स्लोवर बाउन्सरचा पुन्हा एकदा प्रयत्न, यावेळेस उधळून लावला विशाल सरकारनं. मिळत आहेत 4. चांगला फटका बघायला मिळाला विशाल सरकारकडून आणि 4 धावांबरोबर संकल्प पोलीस 11 शिरूरचं खातं उघडलेलं आहे. 4 रन. नवीन अर्थातच अक्षय आणि विशाल ही जोडी मैदानामध्ये. अक्षय अजून नॉन स्ट्राईक एंडला आहे. पुन्हा फटका निश्चित आहे गॅपमध्ये, मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक देखील उभा आहे. जेवढी ताकद किंवा टायमिंग मिळायला हवं होतं ते मिळालं नाही आणि त्यामुळं चेंडू तेवढीशी लांबी देखील गाठू शकलेला नव्हता. 1 धाव याबरोबर पूर्ण करेल आणि एका धावेबरोबर फलकावरती धावा 5. पहिल्या षटकामध्ये शुभम जाधव अत्यंत भेदक षटक आपल्याला बघायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती यश मिळालं, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील फलंदाज संकटात सापडला होता. स्लोअर बाउन्सर पुन्हा एकदा. नकल बॉल असं म्हणतात स्लोअर बाउन्सरला क्रिकेटमध्ये. चेंडूची पकड देखील वेगळ्या प्रकारे असते किंवा बहुतांशी गोलंदाज बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न करतात. वेगवान गोलंदाजांना स्लोअर बाउन्सर टाकणं थोडंसं कठीण आहे, परंतु हे स्किल जर तुम्ही डेव्हलप केलं तर यश मिळण्याची 100% खात्री आहे. कारण आपण बघितलेलं आहे की झहीर खानला 2011च्या वर्ल्ड कपमध्ये त्याने पहिल्यांदा नकल बॉल डेव्हलप केला आणि 21 विकेट काढल्या. अर्थात त्यातल्या थोड्या विकेट त्याला मिळाल्या होत्या नकल बॉलवरती. मात्र 2007ला IPL आल्यानंतर 2011 नंतर तुम्ही मोस्ट ऑफ बॉलर नकल बॉल टाकताना बघायला मिळाले. या मैदानामध्ये देखील शुभम जाधव कडून भरपूर प्रयत्न झालेले आहेत. तर यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. आज एकंदरीत 5 संघ दुसऱ्या फेरीमध्ये येणार आहेत. 9 संघ आज दिवसभरामध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत आणि त्यामुळे 5 संघ दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला बघायला मिळतील. तर या 5 संघांमध्ये ड्रॉ होणार आहेत. त्या 5ही संघांना विनंती करतो, अर्थात ड्रॉ करताना 4च संघ सहभागी होतील. 5वा संघ हा मॅच खेळणार आहे आणि 4 संघांमधून ड्रॉ मधून जी चिठ्ठी वर येईल त्याच चिठ्ठीच्या संघाबरोबरच 5व्या संघाच्या अर्थात यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स क्लबची मॅच होणार आहे. त्यामुळं 4 चिठ्ठ्या आपण ड्रॉ मध्ये टाकणार आहोत. त्यामध्ये पहिला संघ आहे तो म्हणजे अर्थातच स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड दिघी संघ. दुसरा संघ आहे ओम साई स्पोर्ट्स क्लब नितीन दादा वाडेकर कैलास भाऊ निखाडे युवा मंच धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन आणि या सामन्यातला विजेता. असे 4 संघ. 3ही संघाच्या संघ मालकांनी या, संघ नायकांनी या. फुल टॉस चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, तिथे 2 धावा आरामात मिळू शकतात किंवा तिसऱ्या धावेकडे ते बघू शकतात. 3 धावा पूर्ण करतील संकल्प पोलीस 11चे खेळाडू. या षटकामध्ये निशी कर्णेकर गोलंदाज, रोहा या शहराला बिलॉंग करणारा निशी कर्णेकर. सातत्यानं निशी कर्णेकरला देखील आपण ऑल इंडिया ओपन पूलला बघतोय. तर या खेळाडूंकडे लक्ष नेहमी असतं. तुम्ही जर चांगला परफॉर्मन्स करत असाल ऑल इंडिया ओपन पूलमध्ये तर भविष्यामध्ये तुम्हाला मोठे प्लॅटफॉर्म जरूर मिळणार आहे. आणि तुम्हाला माहित आहे की आता ISPL ची घोषणा झालेली आहे. पोर्शे जवळपास 2.5 कोटीची गाडी मॅन ऑफ द सिरीज तिथे आहे. आणि यावर्षीपासून सिलेक्शनच्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्या बदललेल्या आहेत. ज्या टुर्नामेंट्स ISPLनं निश्चित केलेल्या आहेत त्या टुर्नामेंट्समध्ये खेळाडूंचा होणारा परफॉर्मन्स हाच त्यांची निवड करणार आहे. आणि जे टॉप परफॉर्मर 1000 खेळाडू जे ऑप्शनमध्ये दाखल होणार आहेत, त्यामुळं खेळाडूंना देखील चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे. तुम्ही जर मोठ्या स्पर्धांमध्ये ऑल इंडिया ओपन गटामध्ये जर चांगलं कामगिरी करत असाल, परफॉर्मन्स तुमचा चांगला असेल
तर तुम्हाला निश्चित प्रकारे भविष्यामध्ये चांगले प्लॅटफॉर्म मिळणार आहे. आणि केवळ ISPL एकच नाही तर याबरोबर देखील अनेक स्पर्धा येतात. मध्यंतरी देखील आपण पाहिली काही टुर्नामेंट्स आपले काही खेळाडू तिथे होते. परदेशी इंटरनॅशनल माजी खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळाली. या उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे, नो बॉल. नो बॉल. एक अतिरिक्त धाव इथून प्राप्त होणार आहे आणि फलकावरती धावा नोंदल्या जातील. आता 11 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये संकल्प पोलीस 11 शिरूर. तर मोठे प्लॅटफॉर्म टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंना मिळत आहेत आणि मला वाटते आता टिंगरे सरकार चषक आमचा जो 21 वर्षापूर्वी सुरुवात केली होती तो हेतू सफल होतोय, साध्य होतोय. भरतदादा टिंगरे, विशाल भाऊ टिंगरे सातत्याने ही स्पर्धा घेत आहेत. मोठ्या स्पर्धा अशा आयोजकांनी सतत घेतलेल्या आहेत. पुण्यामध्ये जर मोठ्या स्पर्धा किती होतात तर तुम्ही हाताच्या बोटावरती मोजू शकता, एवढ्या स्पर्धा होतात. त्यामध्ये टिंगरे सरकार चषक येते. अशा काही स्पर्धा आहेत की या स्पर्धा सातत्याने झाल्या. त्यामुळे काय झालंय की चांगले चांगले खेळाडू तिथे आले, खेळले, त्यांनी परफॉर्म केलं. पुढे जाऊन अधिक चांगले खेळाडू त्यांना बघून पुढे आले. आज आमच्या खेळाडूंना इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंना सन्मान मिळतोय, त्यांना पैसेही मिळतात, मोठा स्टेजही मिळतोय. तर हे यश आहे टिंगरे सरकारच्या चषकचं. चांगला फटका, चेंडूला ड्राईव्ह केलं होतं. इथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षण आहे, मात्र जिथे बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू. 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये संकल्प पोलीस 11 शिरूर दुसऱ्या षटकामध्ये. तर जे विजयी झालेले संघ नायक आहेत स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड 11 दिघी, त्यानंतर कैलास भाऊ निखाडे, नितीन दादा वाडेकर, ओमसाई स्पोर्ट्स खेड आणि धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपरी चिंचवड. तीनही संघाचे संघनायक चला समालोचन कक्षामध्ये या, जिथे ड्रॉ होणार आहे. आपण जर आला नाही तर आपल्या अनुपस्थितीत ड्रॉ होईल आणि जो ड्रॉ पुढे येईल त्या ड्रॉ बरोबर आपल्याला जावं लागेल. आपली तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. निशी कर्णेकर एक चांगलं षटक पुढे आणतोय. 8 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आलेल्या आहेत. 13 धावसंख्येवरती संकल्प पोलीस 11 शिरूर पोहोचलेले आहेत आणि अक्षय गोलंदाजीसाठी फलंदाजीसाठी तयार आहे. फुल टॉस बॉल होता, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक, 1 धाव तिथून मिळणार आहे. तुम्ही बघितलं असेल की गोलंदाजाने चेंडू टाकल्यानंतर ज्यावेळेस चेंडू थर्ड मॅनकडे जात होता तर निशी कर्णेकर बघत होता राजू डावकर सरांकडे की चेंडूची हाईट किती आहे. थोडीशी शंका असू शकते त्याच्या मनामध्ये आणि एक चांगला चेंडू ठरतोय. तर हे षटक देखील पूर्ण झालं. 9 धावा या षटकातून आल्यात. प्रत्येक एव्हरी बॉल वरती धावा घेण्याचा प्रयत्न केला या फलंदाजांनी. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये संकल्प पोलीस 11 शिरूर. अक्षय आणि विशाल ही जोडी मैदानामध्ये आता आपण बघतो आहोत. चला मॅच सुरू आहे. तुमचा 12वा खेळाडू आणि बाकीच्या गोष्टी ऑनलाईन यूट्यूब वरती चेक करा. तर बघा स्कोअर आपल्या समोर अपडेट केला जाईल थोड्या वेळानंतर. तोपर्यंत आम्ही प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो आणि मॅच मात्र सुरू राहणार आहे. तर जाऊया मैदानामध्ये. शुभम जाधव परत एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय. एक तगडा खेळाडू सातत्याने शुभम जाधवला आम्ही बघितलेले मोठमोठ्या स्पर्धांमध्ये बघितलं. विशेषतः रायगड अलिबाग परिसरातल्या प्रत्येक स्पर्धेतला तो हिरो असतो. ॲज अ बॅट ॲज अ बॉल पहिलं षटक अत्यंत प्रभावी राहिलं होतं शुभम जाधवचं, जिथे पहिल्या चेंडूवरती यश मिळालं होतं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल हवाय शुभमला. कदाचित थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक थोडासा बॅकफूट पॉईंटच्या बाजूला हटवायचा आहे.
शुभम जाधवला, त्याचबरोबर जो बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक होता त्याला 38 सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर लेगवरती आणलं गेले. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आणलेला आहे. मिड विकेट लॉंग ऑन 3 क्षेत्ररक्षक ऑन साईडला सीमारेषेवरती आहेत. त्याचबरोबर डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सीमारेषा कव्हर करणार आहे. डीप कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक सीमारेषा कव्हर करणार आहे. शुभम जाधव आखूड टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर जाताना विथ बाउन्स स्क्वेअर लेगला, तिथे खराब क्षेत्ररक्षण आणि मिळणार आहे 4 धावा. गोलंदाज ज्यावेळेस चांगली कामगिरी करत असतो त्यावेळेस फलंदाजांकडून देखील क्षेत्ररक्षकांकडून त्याला सहकार्य अपेक्षित आहे. मात्र इथे 4 धावा मिळत आहेत आणि चौकाराबरोबरच फलकावरती धावांची देखील नोंद होणार आहे. तर यानंतर मला वाटतं ड्रॉ संपन्न झालेला आहे आणि पहिला सामना हा दुसऱ्या फेरीचा निश्चित होतोय. मॅच आहे स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड दिघी विरुद्ध यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स क्लब. दोन्ही संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी उपस्थित राहा. स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड 11 दिघी विरुद्ध यशवंत भाऊ पाचंगे 11. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी उपस्थित राहा इनिंग ब्रेक मध्ये. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शुभमचं हे षटक थोडस पुढे जाते कारण एक चौकार या षटकामध्ये आतापर्यंत आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा शुभमनं खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये पुन्हा 6, एक गडी बाद करण्यात यश आलेलं आहे आणि अक्षय जानकर तर विशाल सरकार ही जोडी मैदानामध्ये आहे. यस, हवेमध्ये चेंडू जरूर आहे, क्षेत्ररक्षकाच्या जवळपासही नाहीये. थर्ड मॅनला फाईन लेगला मिळणार आहे 4 धावा. सुंदर असा चौकार प्राप्त होईल आणि षटक अजून पुढे जाईल. तर 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये संकल्प पोलीस 11 शिरूर. तर बघायचंय शुभम जाधवचे षटक थोडस महागडं ठरतंय. शेवटचा चेंडू अजून टाकायचा आहे त्याला. तर 17 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. ओहो, स्लोवर वन. काय गोलंदाजी, हा मिस्ट्री बॉलर आहे. आणि याच बरोबर निर्धाव चेंडू. शुभम जाधव अजून एक चेंडू पुढे येईल. यावेळेस यॉर्कर टाकायचा प्रयत्न होता. लोअर फुल टॉस अलॉंग द कार्पेट चेंडू. खराब क्षेत्ररक्षण. दोन वेळा या 17 षटकामध्ये चुका झाल्यात आणि 4 धावा मिळत आहेत. तिथे शेवटच्या चेंडूवरती 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 30 वरती पोहोचताय संकल्प पोलीस 11 शिरूर. धाव फलकावरती 30 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. निशी कर्णेकर पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. निशी कर्णेकरला परत एकदा गोलंदाजीवरती आणलं जाते. तर 4 गोलंदाजांचा वापर करायचा आणि 2 गोलंदाज 2-2 षटक टाकू शकतात. त्यामुळे जे आघाडीचे 2 महत्वाचे गोलंदाज आहेत शुभम जाधव आणि निशी कर्णेकर, या 2 गोलंदाजांबरोबर 4 षटक टाकले जात आहेत आणि त्यामुळे राहिलेली 2 षटक आहेत ती नवीन गोलंदाजांचा वापर होईल.
पाहायचंय इथे डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू असेल. वाईटची घोषणा अमर साठे सरांकडून. या ठिकाणी होते 34 वरती पोहोचेल संकल्प पोलीस 11 शिरूर. पहिल्या षटकामध्ये थोडेसे ते मागे होते. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये निश्चित पुन्हा एकदा अधिकच्या धावा मिळाल्या, अर्थातच 14. आणि त्यामुळेच धावफलक एका चांगल्या स्थितीमध्ये संकल्प पोलीस 11 शिरूरला आपण बघतो. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता, हलकासा बाउन्सर होता निशी करण्याकरता. एक धाव इथे प्राप्त होणार आहे आणि फलकावरती धावांची नोंद होते. 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकामध्ये. अक्षय जानकर 6 चेंडूमध्ये 12 धावा, तर विशाल सरकार 13 चेंडूमध्ये 21 धावा. चांगला स्ट्राईक रेट आहे दोघांचाही. टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही 150च्या पुढे स्ट्राईक रेट असायला पाहिजे. 200-250 स्ट्राईक रेट म्हणजे खूप चांगली बॅटिंग आहे. तुम्ही जर कन्सिस्टन्सी 250च्या स्ट्राईक रेटने कुठलीही टुर्नामेंट खेळलात ना, तर ISPL तुमच्यापासून फार लांब नाहीये. उजव्याच्या बाहेर वॉड शॉट, चांगला फटका आहे. गॅप देखील मिळालाय. कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक कव्हर पर्यंत पोहोचेल तर 2 धावा. रिले थ्रो 2च धावा मिळतील. 37 वरती पोहोचतायत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकामध्ये. आणि इथे नो बॉल तर 38 धावा, एक गडी बाद. नो बॉल. आपण इथे बघतोय धावफलकावरती 38 धावा. अधिक चांगल्या प्रकारे जो फ्रंट लाईनचा किंवा आपण म्हणतो ना पॉपिंग क्रीजचा जो नो बॉल आहे, या नो बॉल विषयी व्यवस्थित माहिती आपल्याला घ्यायची असेल किंवा हो सुंदर फटका व्हॉट अ ड्राईव्ह, अत्यंत देखना ड्राईव्ह आपण इथे बघतोय. आणि या 4 धावांबरोबर फलकावरती 42 धावांची नोंद होते. हळूहळू संकल्प पोलीस 11 शिरूरनं देखील आपली ताकद दाखवलेली आहे, विशेषतः विशाल सरकार आणि त्याचबरोबर अक्षय जानकर दोघांनी देखील वेगवान धावा इथे आणलेल्या आहेत. 42 वरती 4 अक्षय जानकर, 12 वरती आहे, तर 15 चेंडूमध्ये 27 विशाल सरकार. तिसऱ्या क्रमांकावरती विशाल सरकार दाखल झाला होता. सुरुवातीचा पहिलाच बॉल खेळताना चेंडू त्याच्या हाताला लागून खरं तर गेला होता तो यष्टिरक्षकाकडे. पंचांनी बादही दिलं होतं, मात्र त्यानंतर रेफरल केला गेला तो डिसिजन आणि तिथं विशाल सरकार बचावला. मात्र तिथून त्यानं काय धमाकेदार बॅटिंग केली. 15 चेंडूमध्ये 27 धावा. चौथं षटक अजून सुरूच आहे, काही चेंडू शिल्लक आहेत. मला वाटतं बॉल हरवतोय आणि त्यामुळे पुन्हा एकदा नवीन बॉलनं मॅच सुरू होईल. तर मॅच बॉल परत एकदा येतोय. 42 धावा. निशी कर्णेकर या षटकामध्ये देखील धावा रोखता आलेल्या नाहीयेत. तब्बल 11 धावा या षटकामधून खर्च झालेत. या अगोदरच्या षटकामध्ये हो शुभम डाऊन दी बॉल आणि सोपा झेल होता शुभम साठी. फलंदाज विशाल सरकार होईल बाद. धक्का क्रमांक 2. 42 वरती 2 फलंदाज संकल्प पोलीस 11 शिरूर संघाचे बाद होत आहेत. निशी कर्णेकरला पहिलं यश इथे प्राप्त होईल. जवळपास 168चा स्ट्राईक रेट राहिलेला विशाल सरकारचा. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. अजित गायकवाड. अजित गायकवाड नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला निश्चित खेळणार आहे. प्रोजेक्टेड स्कोअर हा 69 पर्यंत या धावगतीने सुरू राहिले तर 69 पर्यंत पोहोचू शकतात. 11.45 ची धावगती आतापर्यंत राहिलेली आहे. आणि 6 षटकामध्ये या मैदानामध्ये 70-75 धावा निश्चित एक चांगला स्कोअर म्हटला जाऊ शकतो. या अगोदरची मॅच देखील आपण पाहिली होती. रनचे सक्सेसफुल रनचे धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशननं मयूर कारंडेच्या 37 धावांच्या जोरावरती इथे रिव्हर्सचा प्रयत्न. पहिलाच बॉल फेस करत असताना अजित गायकवाडचा रिव्हर्स स्वीपचा हा फटका. मिळताय 4 धावा. 46 धावा. धावफलकावरती स्कोअर अजून वेगाने पुढे जातोय. एक चावी आमच्याकडे आलेली आहे. हिरो होंडा गाडीची चावी आहे. स्प्लेंडर एस असेल किंवा डबल एस असेल तर ज्यांची असेल त्यांनी घेऊन जा.
एक धाव केवळ प्राप्त होऊ शकते आणि 4 षटकांचा खेळ संपला. 47 2 गड्याच्या मोबदल्यात. 47 लॉस ऑफ 2 विकेट. संकल्प पोलीस 11 शिरूर शेवटची 2 षटकं या डावातले आता शिल्लक आहेत आणि शिरूर संघानं आता वेग पकडलेला आहे. शुभम जाधवची 2 षटकं निश्चित चांगली राहिली, मात्र निशी कर्णेकरची 2 षटकं 26 धावा 13 धावांच्या सरासरीने त्याने धावा खर्च केल्यात. सत्तेचाळीस धावा आहेत आणि पहिला डाव इथे मैदानामध्ये अजून सुरूच आहे. यानंतरची लढत आम्ही टॉस साठी पुन्हा एकदा कॉल करतोय दोन्ही संघांना. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन शिरूर विरुद्ध स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड दिघी. तर 4 षटकं टाकायला 23 मिनिटं घेतलेले आहेत. तर 2 मिनिटामध्ये 2 षटकं टाकायचे आहेत. जिथे वेळ संपेल तिथून पुढे तुमचा क्षेत्ररक्षक आतमध्ये येणार आहे, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी खेळाडूंनी लक्षात ठेवा 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं टाकायचे. 25 मिनिटं पूर्ण झाली आणि आपली 6 षटकं पूर्ण झाली नाही तर जिथे 25 मिनिटं पूर्ण होतील तिथे एक क्षेत्ररक्षक आपला आतमध्ये येईल. त्यानंतर 30व्या मिनिटाला दुसरा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. 31व्या मिनिटाला तिसरा क्षेत्ररक्षक येईल. 32व्या मिनिटाला चौथा क्षेत्ररक्षक येईल. 33व्या मिनिटाला पाचवा क्षेत्ररक्षक येईल. पुन्हा एकदा वाईड. जेवढे वाईड इथून पुढे आपण टाकाल तेवढा आपला वेळ पुढे जाणार आहे आणि त्यामुळे तेवढा फटका तुम्हाला बसणार आहे. त्यामुळं इथे आता अर्चित 11 रोहा संघाला जास्त काळजी घ्यावी लागेल की आपला वेळ बहुतांश आता संपत आलेला आहे आणि कधीही रिस्ट्रिक्शन सुरू होऊ शकतं. वरची कड आहे. क्षेत्ररक्षक खाली चेंडूच्या फलंदाज बाद. 49 वरती तिसरा फलंदाज संकल्प पोलीस 11 शिरूर संघाने गमावलेला आहे. अजित गायकवाड बाद होईल. 5 धावांचं योगदान दिलं 3 चेंडूमध्ये. अक्षय जानकर अजून मैदानामध्ये. तर नवीन फलंदाज जरा पटकन चला. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्येच आपल्याला क्रॉस करायचा आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं तो फलंदाज येणारा थांबला नाही पाहिजे. तो जर थांबला तरी पेनल्टी मिळेल तुम्हाला. या ठिकाणी ओमसाई 11चे संघमालक पैलवान नितीन तात्या वाडेकर आणि युवा उद्योजक प्रसिद्ध गाडा मालक सन्मान्य कैलासभाऊ निखाडे दोन्ही मान्यवर उपस्थित झालेले आहेत. दोघांचंही मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय पैलवान नितीन शेठ वाडेकर यांना विनंती, आपण मंचावरती या. पैलवान नितीन शेठ वाडेकर यांना विनंती आहे, आपण मंचावर या. यस, कडक कडक शॉट, सुपर कडक. 6 धावांची मोहोर इथे उमटेल आणि निश्चित या ठिकाणी पैलवान नितीन शेठ वाडेकर यांचं आगमन झालेलं आहे. टीमनं विजयाची भेट मला त्यांना पहिल्या सामन्यात दिलेली आहे आणि दुसऱ्या सामन्यासाठी संघ मालक स्वतः इथे उपस्थित राहिलेले आहेत. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व म्हणून नितीन शेठ वाडेकर यांची खेड तालुक्यामध्ये ओळख आहे, परंतु क्रिकेटची स्पर्धा कुठेही असेल तरी चांगल्या खेळाडूंना घेऊन ते तिथे पोहोचतात, जसे की ते आज आपल्या मैदानामध्ये उपस्थित आहेत. तर जाऊया मैदानामध्ये. 55 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये दिग्विजय मैदानामध्ये दाखल होतोय. दिग्विजय घंटे, एक तगडा ताकदवान खेळाडू दिग्विजय घंटे फलंदाजी करणार आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा वाईड. भरपूर वाईड या षटकामध्ये येतात. नयन भगत कडून 3 वाईड आलेले आहेत आणि मला वाटतं केव्हाही पंचांकडून घोषणा होऊ शकते की तुम्हाला लिमिट आहे.
यास वेळ संपलेली आहे आणि त्यामुळे एक क्षेत्ररक्षक आता आतमध्ये येतोय. एक क्षेत्ररक्षक आतमध्ये आणायचा आहे आणि त्यानंतर 5 मिनिटांनी अजून 5 मिनिटांनी अजून एक क्षेत्ररक्षक आत येणार आहे. याकडे लक्ष द्या. 58 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. संकल्प पोलीस 11 शिरूर. यस, वंडरफुल बॉल. बाउन्स खूप मोठा डाव्या हाताचा गोलंदाज नयन भगत. खरं तर त्याचा रिदम खूप चांगला आहे, स्टान्स चांगला आहे, पण बऱ्याच वेळा तो दिशा भरकटलेला आहे. यावेळेस तो ज्यावेळेस कंट्रोलमध्ये असतो त्यावेळेस त्याचा चेंडू खेळणं कठीण गेलेलं आहे. 3 वाईड या षटकामध्ये आलेले आहेत. 11 धावा खर्च केलेल्या आहेत आणि हा चांगला चेंडू इथे ठरेल. यास बाहेरची कड आणि फलंदाज अक्षय दिग्विजय घंटे इथे बाद होणार आहे. धक्का बसेल चौथा. 58 वरती 4. संकल्प पोलीस 11 शिरूर. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. हलकीशी कड बॅटची घेतली. हेलिकॉप्टर खेळायचा होता, लेंथ बॉल होता, मात्र कनेक्शन करू शकला नाही तो दिग्विजय घंटे तिथे आणि बाद झाला. 58 वरती 4. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये आता सुरू होणार आहे. पहिल्या षटकामध्ये खर तर शुभम जाधव असा खेळाडू आहे की त्यानं 2 षटकं चांगली टाकली. शुभम जाधवच्या 2 षटकांव्यतिरिक्त आपण पाहिलं की 11 धावा आता बघितल्यात आपण खर्च करताना नयन भगतला. त्या अगोदर 2 षटकं निशी कर्णेकरची देखील महागडी ठरली. 26 धावा निशी कर्णेकरनं खर्च केला होता. मसूद गजगे नवीन गोलंदाज आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी मसूद गजगे धानोरी एंड कडून गोलंदाजी करणार आहे. मसूद गजगे यावेळेस लेंथ बॉल आणि तिथे क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून येतोय. डाव्या हाताचा फलंदाज खेळत होता. तर एका धावे बरोबर 59 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये संदेश गाजरे संघनायक. कालचाच संदेश गाजरेचा नॉक आपण बघितला असेल. पार्नेर प्रीमियर लीग मध्ये त्यानं 18 चेंडू मध्ये 54 धावा ठोकल्या होत्या. 8 षटकार मारले होते. अर्धशतक ठोकलं होतं पार्नेर प्रीमियर लीग मध्ये संदेश गाजरे. त्यामुळे चांगल्या फॉर्म मध्ये आहे संदेश गाजरे. त्याचा संघ 3ही सामने जिंकून तिथे क्वालिफाय झालेला आहे. रिव्हर्स अटेम्प्ट आणि सरळ हातामध्ये बॅकफूट पॉइंटला दिली भेट. संदेश गाजरे संघनायक इथे पडतोय धारातीर्थी. धक्का क्रमांक 5. खूप लवकर त्याने शॉट निवडला होता त्यामुळे गोलंदाजाला सुद्धा चेंडू टाकण्यामध्ये भरपूर वेळ मिळाला होता. स्लोवर वन टाकला चेंडू. ज्यावेळेस तुम्ही इम्प्रोव्हायझेशन करता, तुम्हाला ऑन साइडला खेळायचं किंवा रिव्हर्स खेळायचंय, अशा परिस्थितीमध्ये जर स्लोवर वन चेंडू आला तर मात्र तिथे फलंदाजाचं काही चालत नाही आणि तेच आपल्याला बघायला मिळालं इथे. जर गोलंदाज वेगात चेंडू टाकत असेल तर इम्प्रोव्हायझेशन शॉट खूप चांगले येतात, पण तो जर स्लोवर वन आला तर तिथे मात्र चेंडूला अपेक्षित स्पीड मिळत नाही आणि मग तो फटका फसतो बऱ्याच वेळा. आपण पाहिलं होतं 2007च्या वर्ल्ड कप मध्ये फायनल मध्ये. त्यानंतर अनेक वेळा मुलाखतीमध्ये सुद्धा जोगिंदर शर्माने ती गोष्ट सांगितली की मला माहित होतं की तो इम्प्रोव्हाइज करणार आहे, तो फाईन लेगला खेळणार आहे, त्यामुळे मी स्लोअर वन टाकायचा प्रयत्न करत होतो आणि तो स्लोअर वन त्याला त्यामुळेच जजमेंट आलं नाही. मिसबा उलख आणि तो बाद करण्यात यश मिळालं. तर या ठिकाणी अनेक दिग्गज सुपरस्टार उपस्थित होत आहेत. 40+ क्रिकेटचे सुपर हिरो अर्थातच राहुल भैया साठे, झहीर भाई खान, ही सर्व मंडळी इथे उपस्थित होत आहेत. या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. पुन्हा चांगला चेंडू आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्न आहे तर फलंदाज बाद होणार आहे, हे निश्चित आहे. बाद होणारा फलंदाज हा स्ट्रायकर एंडचा आहे का? यस, नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज बाद होणार आहे. फलकावरती 61 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक. काय गोलंदाजी केली इथे, अप्रतिम गोलंदाजी. मसूद गजगे. विकेट 1 मिळाली. 3 धावा केवळ खर्च केलेल्या आहेत आणि डेथ ओव्हर मध्ये हे षटक. डेथ ओव्हर मध्ये म्हणतो आपण, का डेथ ओव्हर म्हणतो? ते गोलंदाजांसाठी मरण असतं, पण आपण म्हणतो ना गोलंदाजांसाठी मरण नाही हे षटक, तर फलंदाजांसाठी महामारी आहे. वाह, इनसाइड आउट. गॅप निश्चित मिळालेला नाहीये. शुभम तिथे तयार आहे, अडवतो चेंडू.
आणि बरोबरीनंच एक धाव केवळ मिळू शकते इथे. 62 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जास्त मोठा स्कोर होणार नाही, मसूद गजगेने याची काळजी घेतलेली आहे. 4 धावा केवळ या षटकामधून. आणि शेवटचा चेंडू आता आपल्याला बघायला मिळेल, तो संकल्प पोलीस 11 शिरूर साठी. मसूद गजगे आतमध्ये आणला चेंडू. हो यष्टीरक्षकाकडून चूक होईल इथे आणि मिळतील 4 धावा. 22 आहेत, अतिरिक्त आहेत, मात्र गरजेचे असतील, ऑक्सिजन देणारे असतील संकल्प पोलीस 11 शिरूरला. 66 वरती 6 षटकांचा खेळ संपलेला, एक डाव संपलेला आहे आणि 66 वरती 6 विकेट पडलेले आहेत. 67 धावांचं आव्हान असणार आहे इथे अर्चित 11 रोहा संघासमोर. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होणार आहे. मी दोन्ही संघाचे संघनायक अर्थातच स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड 11 दिघी आणि यशवंत भाऊ पाचंगे 11 शिरूर, बोथ ऑफ कॅप्टन कम अप प्लीज ऑन दी टॉस बॉक्स. पैलवान नितीन तात्या वाडेकर यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. खेडचे युवा नेतृत्व आणि त्यांची टीम देखील आज या मैदानामध्ये पार्टिसिपेट होते. बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव, उद्योजक आणि त्याचबरोबर टिंगरे सरकार चषकचे आयोजक, त्याचबरोबर लोहगाव नगरीचे माजी तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय सचिन दादा खांदवे यांना विनंती करतो की आपण देखील टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. कॅप्टन अमित तापकीर, यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड स्पोर्ट्सचे संघनायक, चला पटकन. दिघी संघाचे संघनायक. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. आपलं सर्वांचं स्वागत आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपल्या समोर येतो यशवंत भाऊ पाचंगे. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. अमित तापकीर आणि आकाश झा आपल्या समोर आहेत. तर टॉस करण्यासाठी युवा. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. पाटील तर आयोजक भरतदादा टिंगरे आपल्या समोर उपस्थित आहेत. आकाश झा कॉल कर विनंती करतो, प्लीज टॉस द कॉइन. यस हेड्स और टेल. नितीन तात्या कॉल करतायत, सचिन दादा आपल्या समोर उपस्थित आहेत. आकाश झा कॉल हेड्स, टेल्स इट इज. तर टॉस जिंकलेला यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनचे संघनायक अमित तापकीर. अमित, अभिनंदन आणि निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. निश्चित मॅच बघितलं, सकाळपासून 4 मॅच झालेल्या आहेत आणि पहिल्या मॅच मध्ये आपल्या संघाला पुढे चाल मिळालेली आहे. थेट दुसऱ्या फेरीत खेळायचं आहे. योजना काय आहेत आज? चांगल्या टप्प्यावर बॉलिंग केली तर 60च्या आतमध्ये रोखायचा प्रयत्न करू. तसे गोलंदाज आहेत आमच्या टीममध्ये, तर जास्तीत जास्त कमी धावसंख्येत रोखायचा प्रयत्न करू आणि नंतर चेस करण्याचा प्रयत्न करू. निश्चित भरतदादा टिंगरे आणि अमित तापकीर यांचं खूप जवळचं रिलेशन राहिलेलं आहे. खूप जीवस्य कंठस्थ मित्र. मी गेल्या 15 वर्षापासून या जोडगोळीला बघतोय. आज भरतदादा एक आयोजक आहेत आणि भरतदादाच्या टुर्नामेंटमध्ये खेळायचंय. निश्चित काय भावना आहेत अमित तापकीरच्या? 15 वर्ष नाही, 25 वर्ष. गेले 25 वर्ष आम्ही एकत्रच क्रिकेट खेळतोय. खूप चांगले संबंध आहेत आमचे दादाचे आणि आमचे. आणि टुर्नामेंट दरवर्षीच दादा सलग 21 वर्ष टुर्नामेंट करणं एवढं सोपं नाही आहे. मी पण टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो, पण एवढं सोपं नाही आहे. तर दादाला हॅट्स ऑफ. अशाच टुर्नामेंट करत जा, आम्ही सगळे त्याच्यासोबत आहोतच. निश्चित शुभेच्छा असतील. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजी करायची. आकाश, कसं बघायला मॅचकडे? आम्ही प्रयत्न करू एक 60+ स्कोर करायचा आणि फायटिंग स्कोर. मागची मॅच सोपी होती, तुलनेनं भरपूर स्कोर झाला होता. बॉलर्स देखील चांगले फॉर्म मध्ये आहेत. या मॅच मध्ये निश्चित कुठे फाईट करावी लागेल जास्त? आम्हाला बॅटिंगवरती जरा फोकस करायला लागेल या मॅच. शुभेच्छा असतील आकाश.
टॉस बॉक्स मधून आपल्याकडे बातमी आलेली आहे. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन अमित तापकीरनं टॉस जिंकला आणि क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर मैदानामध्ये मॅच सुरूच राहणार आहे. या ठिकाणी एक सन्मान मंचावरती संपन्न होतोय. आपल्या पाहुणे आणि उद्योजक ज्यांचा संघ देखील आपल्या स्पर्धेमध्ये खेळतोय. पैलवान नितीन तात्या वाडेकर खेडचे आहेत आणि अर्जुन इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान सचिनदादा खांदवे पाटील आणि भरतदादा टिंगरे यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. पाहुण्यांचा सत्कार समारंभ सोहळ्यानंतर जाऊया लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आपल्या समोर आहेत गोपी जाधव सर. थँक्यू. येस थँक्यू. ऑफिशियल्सना विनंती आहे थोडं स्पीडअप करावं लागेल. वेलकम बॅक. टिंगरे सरकार चषक 2025च्या तिसऱ्या दिवसामध्ये आता सेकंड इनिंगला या सामन्यामध्ये सुरुवात होईल. 67 धावांचं लक्ष्य या सामन्यामध्ये पूर्ण करायचं आणि त्यासाठी दोन्ही बॅटर्स सलामीवीर सध्या मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. धन्यवाद नरी डोमे सर यांना आपण पहिल्या इनिंगमध्ये ऐकलं. आणि आता सेकंड इनिंगला सुरुवात करत असताना स्ट्राईक एंडला मॅन ऑन स्ट्राईक निखिल पारबी आणि त्याच्या बरोबरीने आहे नॉन स्ट्राईक एंडला सूरज पाटील. ही जोडी डावाला सुरुवात करेल. समोर आहे गोलंदाजीसाठी मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये सिद्धू जाधव. संकल्प पोलीस शिरूर कडून पहिलं षटक तो हाताळील. 2 खेळाडूंसाठी 8 सर्कलच्या बाहेर निखिल साडी सध्या फ्लाय स्लिप मध्ये एक खेळाडू तैनात पॉइंट. त्यानंतर कव्हर्स मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर मिड ऑफ मिड ऑन. त्यानंतर पहा स्पेअर लेग आणि एक खेळाडू शॉर्ट फाईन लेग मध्ये लावलाय. दुसरा खेळाडू डीप मिड विकेट मध्ये असताना पहिला बॉल डावाचा. पहिलाच बॉल मिड ऑफला फिल्डर हाताला चाटून निघालाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्याच बॉलवर कडकडीत प्रहार चौकार. आणि बरोबर 2 वाजून 12 मिनिटांनी पहिला चेंडू टाकला गेलाय त्यावर चौकार. ऍक्शन रिप्ले पहा. सरळ बॅटचा वापर केलाय. खोलवर टप्प्याचा बॉल दिशा दिली. या बॉलला समोर दिशा दिली आहे. सरळ बॅटचा फेस अगदी समोर होता आणि त्यानंतर पहिल्याच बॉलवर चौकार. ही सुरुवात महत्वाची आहे. फ्लाइंग स्टार्ट करायचं आहे. 67चं लक्ष सिद्धूवर. पहिल्या बॉलवर हल्ला केलाय निखिल पारवेने एक नामांकित खेळाडू. त्यानंतरचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंबरपूर बाहेर टाकला. येस अंपायर सिग्नल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 पंचांनी वापरला आणि सांगितलं हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या 5. निखिल पारवे भरपूर चर्चेतला खेळाडू आहे आणि आता गोलंदाजाने पंचांच्या निर्णयाविरोध अपील केलंय म्हणजे आता तिसरे पंच पुन्हा एकदा पडताळणी करतील. DRSचा वापर केला जाईल. ऍक्शन रिप्ले tenniscricket.in द्वारा पहा नेमकं काय घडलं या बॉलवर. आउटसाइड ऑफ स्टंबरपूर बाहेर टाकलेला बॉल. पंचांनी वाईटची घोषणा केली. आता तिसरे पंच स्पष्टपणे पाहतील. दूध का दूध और पाणी का पाणी. काय असेल या चेंडूची कहाणी. विविध अँगल काय कॅमेरा वर्क केले. tenniscricket.in चे आमचे सर्व कॅमेरामन्स कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजे हा चेंडू ग्राह्य चेंडू आहे. यावर धाव मिळणार नाहीये. पहिल्या चेंडूवर आलेला चौकार. दुसरा बॉल बाहेर ठेवला. लाईन ऑफ अटॅक थोडासा बाहेर कारण पॉवर प्ले चालू आहे. राईट हँडर बॅटर साठी सध्या डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑफ लावला गेलाय. अशा बिला निखिल पारवे पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. समोर आहे सिद्धू जाधव. सिद्धूचा हा बॉल वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून मॅसिव्ह हेड. षटकार. टिंगरे सरकार चषक षटकार. कडक फटका. मागच्या बॉलवर सोडून दिलं. या बॉलवर सोडणार नाहीये. ऍक्शन रिप्ले पहा. जसा आला तसा पाठवलाय. हाय बॅक लिफ्ट. त्यानंतर पहा नजर चांगली होती. बॅट स्विंग देखील चांगला होता आणि त्यानंतर हा षटकार. पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवली आहे. धाव संख्या स्कोर कार्डवर आहे 10. 33 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 67 धावा बनवायच्यात म्हणजे आता 33 बॉल मध्ये 57ची गरज असेल. हा सामना जिंकण्यासाठी अर्चित 11 रोहा रायगड परिसरातून रोहा तालुक्यातून हा संघ इथे दाखल झालाय. पुढचा चेंडू टाकेल सिद्धू. एक यंगस्टर गोलंदाज आहे. पॉवर प्ले मध्ये ओव्हर दी विकेट नाही आता राऊंड विकेट. नटराज मुद्रामध्ये येत असताना स्क्वेअर लीग मधून खेळाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दाबेल. बॉल वेगाने चाललाय आणि अखेर शर्यत शेवटच्या क्षणांपर्यंत रंगली.
ती शर्यत क्षेत्ररक्षकाने जिंकली आहे, परंतु इथे धावा घेतलेल्या आहेत तब्बल धावून 3 धावा पूर्ण केलेत. आज सकाळच्या सत्रामध्ये टिंगरे सरकार चषक मध्ये तब्बल 6 धावा धावून काढण्याचा विक्रम देखील पाहिला आपण आणि इथे 3 मिळालेत. या 3 बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 13 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचं 67चं टार्गेट, चांगलं टार्गेट सेट केलंय, परंतु बचाव करायचा असेल तर गोलंदाजी अचूक असली पाहिजे आणि ती अचूकता दाखवावी लागेल प्रत्येक गोलंदाजाला. सध्या सिद्धू थोडासा महागडा ठरलाय. 4 चेंडूमध्ये 13 त्याने खर्च केला. पुढचा चेंडू राऊंड विकेटने सूरज पाटील स्ट्राईक एंडला. सूरज साठी हा बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड. वाईडिश लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलंय. अजून एक हवाई हल्ला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. टिंगरे सरकार षटकार. हे खासियत आहे या खेळाडूंची. व्यावसायिक खुल्या गटातलं क्रिकेट सातत्याने खेळतात. पहा रिप्ले, तुम्ही कुठेही टाका, आम्हाला फरक पडत नाही. बेधडक आत्मविश्वास अक्षरशः ठासून भरला होता आणि त्यानंतर बॉल पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 19 धावा धावफलकावर पहिलं षटक मोठं केलंय आणि आव्हान आता सोपं केलंय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सिद्धूला कमबॅक करावं लागेल. शेवटचा बॉल या षटकामध्ये राऊंड विकेटने सूरजसाठी. ओ हा बॉल चांगला आहे. याच टप्प्याची गरज होती. घडी थोडंसं परिवर्तन केलं. आता जाऊया पुन्हा एकदा काही सन्मान इथे केले जाणार आहेत आमच्या अतिथींचं. आज आपल्या मंचावरती असे काही टेनिस क्रिकेटचे सुपरस्टार आलेले आहेत की ज्यांनी गेल्या 25-30 वर्षामध्ये टेनिस क्रिकेटला एक मोठी झळाळी मिळवून दिलेली आहे. मी स्वागत करतो राहुल भैया साठे, त्याचबरोबर झहीरभाई खान आणि रियाजभाई पटेल या सर्व अतिथींना आपला सन्मान मंचावरती संपन्न होतोय. आपण सन्मानाचा स्वीकार करा. आदरणीय राहुल भैया साठे आपला अमूल्य वेळ खर्च करून इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर झहीरभाई खान, विनंती करतो सन्मान स्वीकारण्यासाठी या. मी भरतदादा टिंगरे, आदरणीय सचिनदादा खांदवे पाटील, आशिषदादा मारणे यांना विनंती करतो आपण पाहुण्यांना सन्मानित करा. टेनिस क्रिकेटमध्ये सिक्सर किंग म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांची ख्याती आहे, आज वयाची मला वाटते 50शी जवळ आलेले आहेत, मात्र तरी देखील कुठल्याही गोलंदाजाला सीमारेषेच्या बाहेर फेकून देण्याची क्षमता राहुल भैया साठे यांच्याकडे आहे. खरं तर चिर तरुण असं व्यक्तिमत्व झहीरभाई खान. आजही तितकीच कन्सिस्टन्सी यॉर्कर टाकण्याची क्षमता. पोलीस सेवेमध्ये कार्यरत असलेले रियाजभाई पटेल साहेब आज इथे उपस्थित आहे. सुरेश परमार सर देखील आहेत. आपलाही सन्मान इथे होतोय. सर्व अतिथींना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करा. आदरणीय सुरेश परमार सरांना विनंती करतो आपण देखील सन्मान स्वीकारण्यासाठी या. या प्रत्येक खेळाडूची एक वेगळी खासियत आहे. झहीर खान सर आणि रियाज पटेल सर हे पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत आणि सातत्यानं क्रिकेटच्या सेवेमध्ये कार्यरत आहेत. राहुल भैया साठे, सुरेश परमार या सर्वांना मंचावरती सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. टिंगरे सरकार ग्रुप सातत्यानं अशा खेळाडूंना सन्मानित करण्याचा प्रयत्न करतायत. आपण देखील विनंतीला मान देऊन इथे उपस्थित आहात. निश्चित आपलं मनपूर्वक स्वागत. आणि राहुल भैयांना निश्चित प्रकारे आपण भैयांबरोबर चर्चा करू. भैया, एक चांगली स्पर्धा इथे होते आणि एक क्रिकेटचं बरंचसं संक्रमण आपण पाहिलेलं आहे. खूप काळ क्रिकेटशी निगडीत आपण राहिलेलं आहात. सुरुवातीचं क्रिकेट, आत्ताचं क्रिकेट. भरतदादा एक चांगली टुर्नामेंट पुण्यामध्ये आणतात की जेणेकरून पुण्याच्या क्रिकेटचे देखील वैभव आपल्याला दिसतंय. काय सांगाल? खरं तर उद्या येणार होतो, पण इकडे मॅचला आलो तर आता इकडं पाय आपोआप वळले. आणि दुसरी गोष्ट, मेंटल हे 30 वर्षापूर्वी सर असं आडवं खेळायचं, टाकीकडे हे असायची, एंड असायचं. आणि आता जे दिसतंय ते म्हणजे ते वेगळंच आहे सगळं काही. म्हणजे ग्रास मैदान वाटतंय सगळं काय. त्यात भरतदादा आणि आशिषदादांना खूप खूप शुभेच्छा. कायम ही स्पर्धा चालू राहू द्या आणि आम्ही कायम बरोबर आहे तुमच्या. धन्यवाद राहुल भैया. झहीर खान सर देखील आपल्या समवेत आहेत. झहीर खान, आपण देखील खूप वेळा या मैदानावरती खेळलेला असाल, काय अनुभव आहेत, काय आठवणी आहेत? सर, मेंटलचा ग्राउंड म्हणजे प्लेयर लोकांना संधी द्यायचं महत्त्वाचं ग्राउंड होते. कारण इथनं मी इथल्या येरोडाचे जे जुने जसे पोत्या सुर्या, मुस्ताक बाय, हे रुपेश, हे इथलेच इथूनच वरती आले, त्यांना बघून आम्ही शिकलो.
आता आम्हाला बघून लोक शिकतात. आणि भरत दादानी आणि त्यांची टीम आहे आशिष दादा मारणे ह्यांनी हा एवढा चांगला ग्राउंड, म्हणजे आता आम्ही लाईव्ह बघतोय तर येरोडाचा मेंटलचा ग्राउंड एवढा ग्रीन कसं काय हे बघून असं वाटतं की कुठेतरी बाहेर आपण खेळतोय किंवा इथं खेळतात. एवढं त्यांनी चांगलं नियोजन आणि हे कायम आपल्या नवीन पोरांना किंवा जे बी आहेत त्यांना हे संधी भेटावी यामुळं सर्वांना शुभेच्छा. आणि दादा हॅट्स ऑफ, कारण कायम टिंगरे सरकार हार नवनिर्माण की जान जसे झहीर खान म्हणतात तसं टिंगरे सरकार पुणे शहर पुणे जिल्ह्यात सर्वात बेस्ट नियोजन. कारण आम्ही त्यांच्या नावाने खेळायचो पण आम्ही एकदा उशिरा आलं तर आम्हाला एक 6 रनांची 6 बॉलाची पेनल्टी दिली, 1 ओव्हर आम्हाला स्वतःला खेळवलं. आम्ही त्यांचे नावाने खेळत होतो पण त्यांनी आम्हाला बी बकसलं नाही. असे भरत दादा आहेत, त्यामुळं थँक्स. निश्चित झहीर खान सर, आपला रियाज सर देखील आहेत. रियाज सर देखील निश्चित बोलणार आहे कारण खूप काळ टिंगरे सरकार चषक 21 वर्षापासून सुरू आहे आणि मला वाटतं रियाज पटेल सर यांनी सुरुवात केली, त्यानंतर पोलीस सेवेत आले, अजूनही क्रिकेट खेळताय, स्पर्धा अजून सुरू आहे. काय सांगाल? प्रथमतः खूप आभारी मी भरतदादा आणि मारणे सरांचा. आम्ही क्रिकेट, माझं तर क्रिकेट पुण्याचा याच ग्राउंडवर चालू झालेला येरोडातून. 20 वर्ष अगोदर डे नाईट टुर्नामेंट होती, मी त्यावेळेस आलतो चुन्नी गोलच्या टीममध्ये कोल्हापूरवरून, आणि तेव्हा पण आम्ही चांगली टुर्नामेंट खेळलेली. आणि आता जी टुर्नामेंट भरवली आहे भरतदादांनी ती खूप चांगल्या यंगस्टार आहेत, त्यांना चांगली एक प्लॅटफॉर्म मिळतो आणि चांगला क्रिकेट खेळा, मोठे व्हा, पैसे ते मिळत राहणार आणि पैसे पण भरपूर झालेत आता टेनिस बॉल क्रिकेटला. फक्त क्रिकेटमध्ये पॉलिटिक्स आणू नका, एकदा पॉलिटिक्स आली तर क्रिकेटबरोबर तुम्ही पण संपून जाणार. निश्चित तीनही आपल्या मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खेळामध्ये पैसे भरपूर झालेत आणि मला वाटते आता तुम्ही खेळत राहिलेत तर वेगळं काही करायची गरज नाही आहे, तुमचं कुटुंब हे सुरू राहणार आहे. तर पुन्हा एकदा शुभेच्छा आणि जाऊया लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे गोपी जाधव सर जोडले आहेत. थँक्यू. येस, थँक्यू. नाव बॅक टू क्रिकेट. 34ला 1 आहे आणि मॅच बॉल आलाय तर तो मॅच बॉल पंचांपर्यंत पोहोचणार आहे. अनेक दिग्गजांच्या कमेंट्स, त्यांचे बाईट्स आपण ऐकले पाहिले, ज्यांनी अनेक वर्ष अविरत क्रिकेटची सेवा केली, त्या सर्वांचं स्वागत, वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. टिंगरे सरकार चषकमध्ये आपलं स्वागत आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. 67 टार्गेट सध्या धावा आहे. 34 एक गडी गमावलाय. सूरज बाद झाला परंतु आता शुभम त्याची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल झालाय. विकास मते गोलंदाजीसाठी. वाईट यॉर्करचा प्रयत्न फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू अगदी निघून जातोय, अगदी सहजरित्या निघून गेला. हा चौकार आलाय. चौकार आणि धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावा झालेल्या आहेत. या चौकाराबरोबरच टीमची टोटल 67चा पाठलाग करत असताना 38 धावा. ऍक्शन रिप्ले. बॉलला अक्षरशः कापण्याचा प्रयत्न केला होता या वेळेला बॅटने आणि तिथे 4 धावा मिळाल्या चौकाराला. निखिल पारवी सेट ऑन फायर. ओ, बॅक ऑफ दी हँड टाकण्याचा प्रयत्न होता. बॉल चाललाय मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. सिंगल. मागच्या बॉलवर चौकार. या बेला टेम्परामेंट खूप शांत पद्धतीने बॉलला खेळून काढलं. एक धाव घेतली. जसा बॉल तसा फटका. आणि एकेरी धावेने जर पाहिलं तर धावफलकावर 39 आहेत. इथून देखील सामना फिरवला जाऊ शकतो. त्यासाठी विकेट निर्धाव चेंडू टाकणं गरजेचं आहे. विकास मते त्यासाठी जाणला जातो, पण त्याच्या विरोधात इथे देखील थोडासा संयम शुभमचा. ज्यावेळेला पहिल्यांदा मैदानात दाखल झाला पहिल्याच बॉलवर चौकार वसूल केला, त्यानंतर सिंगल घेतली. अजून एक सिंगल त्याच्या खात्यामध्ये. या सिंगलच्या मदतीने धावा झालेल्या आहे 40-41. तिसरं षटक दुसऱ्या डावमध्ये सध्या प्रगतीपथावर. थोडा स्पीडअप करावा लागणार आहे कारण अनेक सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करायचे. इथे भरपूर बाहेर टाकलाय. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न अंगलट आलाय असं म्हणायला हरकत नाही आणि बरोबरच नो बॉलची घोषणा. थोडीशी चूक झाली. गलती से मिस्टेक करून चालणार नाहीये. तुमच्याकडे बँक बॅलन्स जास्त नाहीये, त्यामुळे खर्च करून उधळपट्टी करण्यापेक्षा धावा वाचवणं हे गरजेचं आहे. परंतु आता फ्री हिटची घोषणा असेल. या फ्री हिटच्या बॉलवर मोठा फटका येईलच याची खात्री आता दिली आहे. टायमिंग प्रॉपर आणि बरोबरच हे षटकाराचं स्टिकर लावलंय. 6 धावा. निखिल पारवेच्या बॅटमधून षटकार. नो बॉल टाकून चूक केली आणि
आणि आता डीजे देखील वाजायला लागलाय. 47 धावा धाव फलकावर. फुल लेंथ होता, ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह, मिड ऑफ मधून बॉल जाईल लॉंग ऑफला. तिथे क्षेत्ररक्षकाने तत्परता दाखवली. एकच धाव मिळेल. एका धावेपेक्षा जास्त काही मिळालेलं नाहीये. सामना आता पूर्णपणे आपल्या अखत्यारीत आणलाय. रन बॉल इक्वेशन 19 बॉल मध्ये 19 ची गरज आहे. 48 ला एक. अर्चित इलेव्हन रोहा सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहेत, परंतु इथून विकेट आणि डॉट बॉल टाकले गेले, निर्धाव चेंडू टाकले गेले तर विकास मतेच्या मते हा सामना फिरू शकतो. अजून एक डाऊन दी ग्राउंड, आपला फटका, 440 चा झटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. क्लास होता. जसा हा सामना संपेल पुढचे दोन्ही संघ लगेच तयार राहा. मॅच नंतर जास्त वेळ घेता येणार नाहीये. जसा सामना संपेल आपल्याला लगेचच मैदानात एका रांगेत एका ओळीमध्ये जायचंय. काय कमालीची ताकद वापरली. टायमिंग अक्षरशः बेमिसाल होता आणि त्यानंतर लॉंग ऑनला बॉल क्लिअर करतोय. हवाई यात्रा केली. इथे जवळच लोहगाव विमानतळ आहे, परंतु इथे एअर स्ट्राईक केलाय. सर्जिकल स्ट्राईक गोलंदाजाकडून केलं गेलं आणि त्यानंतर पहा, वाह काय मुद्रा होती फलंदाजाची. अक्षरशः मन मोहून टाकणारा हा फटका. षटकाराची मोहर लागली. धावसंख्या स्कोर कार्डवर 54 धावा, 54, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि इथून पुढे जिंकण्यासाठी 13 धावांची गरज असेल. 18 बॉलमध्ये 13. सामन्यामध्ये शिरकाव झालाय, परंतु सामना संपलेला नाही. आता कॅप्टन आलाय संदेश गाजरे पाटील. संदेश गाजरे पाटील अनेक रोलमध्ये आम्ही पाहिलंय. खूप चांगला कॉमेंटेटर आहे, तेवढा चांगला क्रिकेट तो खेळतो. सध्या टीमसाठी संघनायकाच्या भूमिकेमध्ये आहे, म्हणजे भरपूर रोल. म्हणून आता या सामन्यामध्ये त्याचा रोल भरपूर महत्वाचा असेल, कारण एकतर कॅप्टन आहे आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाज. क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमची भूमिका, तुमचा रोल महत्वाचा असतो, तो समजून घेणं. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहे, परंतु पहिलाच बॉल मयूर खरातचा डॉट बॉलच्या रूपाने निघालाय. 17 चेंडू 13 धावा. अर्चित इलेव्हन रोहा संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. त्यासाठी 17 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे. दुसऱ्या बाजूने मयूर तयार. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज बाहेर ठेवला होता. आउटसाइड ऑफ स्टंप, तब्बल 6व्या-7व्या स्टंपवरचा बॉल होता. क्रॉस बॅटने ऑन साईडला खेचून आणल्याने ते पहा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु नेम लागलेला नाहीये. 2 धावा इथे मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं. अगोदरच भरपूर बाहेर जाऊन थांबला होता, त्यानंतर अगदी फॉलो केलं फलंदाजाला. अलॉंग दी कार्पेट जमिनीला गरंगळत चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावा इथे मिळाल्यात. मयूरचा पुढचा चेंडू, ओ फुल टॉस, डीप मध्ये फिल्डर आहे आणि पहा वाह काय कॅच घेतलाय. आणि ते आता फलंदाज बाद होते. निखिल पारवे सारखा एक महत्वाचा खेळाडू 16 बॉलमध्ये 38 धावा काढून तो बाद झाला. परंतु निखिल पारवेची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. 3 षटकार आणि 3 चौकार. आज चांगलं मनोरंजन निखिल पारवेने केलंय आणि त्यानंतर तो बाद झाला. मयूरच्या खात्यामध्ये विकेट. मयूर खरात वैयक्तिक कोट्यातलं हे दुसरं षटक टाकतोय. 1.3 षटकं टाकलीत. ऍक्शन रिप्ले, फुल टॉस होता. मिड ऑफ क्लिअर करत असताना लॉंग ऑफला क्लिअर करायचं होतं, मात्र लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षकाने शेवटपर्यंत नजर ठेवली. विशाल सरकार तिथे क्षेत्ररक्षण करत असताना चांगला झेल त्याने टिपला आणि अखेर दुसऱ्या विकेटचं पतन. 56 धावा, 2 गडी बाद. 15 बॉलमध्ये 11. जसा हा सामना संपेल लगेचच पुढचा सामना आपण सुरू करणार आहोत. त्यामुळे दोन्ही संघ जे नेक्स्ट मॅच मध्ये खेळणार आहेत याची दखल घ्या. कोणताही वेळ तुम्हाला जास्तीचा घेता येणार नाहीये. न्यू बॅटर इन चैतन्यने हलक्या हाताने बॉलला ढकललाय. सिली पॉइंटला क्षेत्ररक्षक वेगाने दाखल झाला. कव्हर पॉइंट, सिली पॉइंट रिजन मध्ये बॉलला फक्त दिशा दिली. हलक्या हाताने ढकललाय बॉल. पुश करो खुश राहो आणि त्यानंतर सिंगल घेतली. 57 नंबर धावफलक पोहोचलाय. चैतन्य पाटीलने सिंगल घेत असताना शुभमला स्ट्राईक एंडला आलाय. 3 बॉलमध्ये 11 वर खेळतोय शुभम. पुढचा चेंडूचा सामना करेल. ओ बॅट फिरवली आहे. कमी गतीचा बॉल. टप्पा पडल्यानंतर गती कमी झाली. यष्टीला अगदी फुंकर मारून निघून गेला, ज्यावर बीट झालाय शुभम जाधव. 4 बॉलमध्ये 11 वर खेळतोय. यानंतर दुसऱ्या फेरीतले सामने पाहायला मिळतील. भरपूर कस लागेल. नॉकआउट मध्ये तुम्ही खेळताय. जिंकला तर पुढच्या फेरीत
पराभूत झाला तर 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. अशी ही दमदार स्पर्धा. इथे ओव्हरची समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 57ला 2. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 10 धावा गरजेच्या आहेत अर्चित 11 रोहाला. शेवटची 2 षटकं अजूनही शिल्लक. 12 मध्ये 10. पण क्रिकेट ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ जिथे प्रेडिक्शन फेल, भाकीत फेल. तो क्रिकेटचा खेळ. कधी रंग बदलेल हे सांगता येत नाही. कारण मयूर कारंडेने ते करून दाखवलं. असं वाटलं होतं सामना एक हाती जिंकला जाईल, परंतु त्यानंतर शेवटपर्यंत मयूर कारंडे लढला आणि त्याने तो सामना आपल्या संघाला जिंकून दिला. धीरेनभाई शहा स्पोर्ट्स फाउंडेशन PCMC हा संघ त्या सामन्यामध्ये असं वाटलं होतं की पराभवाच्या छायेत आहे, परंतु तिथून तो विजय त्यांनी संपन्न केला. म्हणजेच काय, क्रिकेटमध्ये तुम्हाला शेवटच्या बॉलपर्यंत वेट अँड वॉच पॉलिसी ठेवावीच लागते. रामा गोलंदाजीसाठी दाखल. पहिलाच बॉल स्मॅश केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कडकडीत प्रहार. चौकार. 4 धावा. अर्चित रोहा आता विजयाच्या दिशेने अजून एक पाऊल टाकतात. या चौकाराने विजयाच्या आशा पल्लवी झाल्यात. अर्चित रोहा 61 वर पोहोचलेत. अजूनही 6 धावांची गरज. 11 चेंडू शिल्लक आहेत. रामा सोनवानी गोलंदाजीसाठी दाखल आणि यावेळेला स्लॉग स्वीप. विजयी षटकार. विजयी भव अर्चित 11 रोहा या संघाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन अर्चित 11 रोहा. तर हार्ड लक. चला लगेचच पुढच्या सामन्याला सुरुवात होईल. फार वेळ घेता येणार नाहीये. पुढच्या सामन्याला लगेचच आपण सुरुवात करतोय. एका रांगेतच मैदान सोडायचंय. एका रांगेत मैदान सोडायचंय. हस्तांदोलन करा दोन्ही टीम. जिंकलेला संघ तुम्हाला मैदानात जाऊन हस्तांदोलन करायचंय आणि पराभूत संघ मैदानाच्या बाहेर येत असताना देखील एका ओळीमध्ये या आणि तुम्ही देखील एका ओळीमध्येच मैदानात जा. त्यानंतर क्षेत्ररक्षणासाठी जो संघ जाईल तो देखील एका ओळीमध्येच जाईल आणि डगआउटमध्ये तुम्ही बसून घ्या. डगआउटच्या व्यतिरिक्त कुठे बसू नका. अक्षरशः 10 मिनिटांमध्ये सेकंड इनिंग संपली आहे. हा देखील एक नवा विक्रम आहे. यासाठी आदरणीय भरतदादा टिंगरे आणले जातात. वेळेचं बंधन ठेवलं जातं आणि ते तंतोतंत पाळलं जातं.